हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 14 गुणत्रय विभागयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 14 श्लोक क्रमांक 5. सत्त्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देही नमव्ययम्. महाबाहो, सत्व, रज आणि तम हे प्रकृतीपासून निर्माण होणारे 3 गुण आहेत. हे 3 गुण अविनाशी अशा देहाला आत्म्याला देहात जखडून ठेवतात. सतत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः. सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे 3 गुण आहेत. ते प्रकृतीत निर्माण होतात. या 3 गुणांची मिळून प्रकृती असते. प्रकृतीचे जगणे म्हणजेच हे 3 गुण असतात. प्रकृती या 3 गुणांमधून भौतिक जगतात व्यक्त होते. त्रिगुणातील पहिला गुण म्हणजे सत्वगुण. असा मनुष्य अतिसात्विक स्वभावाचा असतो. शांत, धीरगंभीर, प्रामाणिक आणि दुसऱ्याचा विचार करणारा असा त्याचा स्वभाव असतो. अत्यंत सचोटीने व्यवहार करणारा असतो. हा अतिसज्जन असतो, सदाचारी असतो, सदा विनम्र असतो. दुसऱ्याला दुःख होईल अशी कोणतीही कृती हा करीत नाही. परोपकार हा याचा स्थायी स्वभाव असतो. आपल्याला मिळाले नाही तरी चालेल, परंतु दुसऱ्याचे नुकसान होता कामा नये ही त्याची वृत्ती असते. त्यामुळे दुसऱ्याचा काही फायदा होत असेल, दुसऱ्याची सोय होत असेल तर हा स्वतःच्या फायद्याकडे दुर्लक्ष करतो. प्रसंगी स्वतः नुकसान सोसतो. समाजाची सेवा करायला हा नेहमी तत्पर असतो. सामाजिक बांधिलकी याच्यात मुरलेली असते. प्रत्येक गोष्टीतून चांगले तेच शोधायची प्रवृत्ती असते. दया, क्षमा, शांती हा याचा मंत्र असतो. याला सर्वांबद्दल करुणा असते. हा अतिशय श्रद्धावान असतो. परमेश्वराची प्रार्थना करताना सर्वांना सुखी ठेव, सर्वत्र शांती, सद्भाव नांदो अशी अतिभावपूर्ण इच्छा व्यक्त करतो. त्रिगुणातील दुसरा गुण म्हणजे रजोगुण. हा पक्का संसारी असतो. कोणाच्या अध्यात्मात स्वतः करता मी, माझा, माझे, माझी आणि कौटुंबिक आम्ही, आमचा, आमचे, आमची असा याचा दृष्टिकोन असतो. जेथे स्वार्थ असेल तेथे आपण, आपला, आपले, आपली असा नाईलाजाने तडजोडीचा दृष्टिकोन तो ठेवतो. काम करावे, भरपूर धन जोडावे, बरे खावे, बरे प्यावे, बरे ल्यावे आणि भरपूर उपभोग घेत विना कटकट जीवन जगावे असा त्याचा स्थायी स्वभाव असतो. तो स्वतः पलीकडे काहीही जाणत नाही. स्वतःला भरपूर उपभोगून झाले आणि उरले, टाकून द्यावे लागत असेल तेव्हा तो दान करतो. तेथेही उपकार करून ते दुसऱ्याकडून वदवून घटवून घेतो आणि मग दान देतो. देवळात गेला तर देवाला मागण्यांची यादी सादर करतो. प्रचिती आल्यास लघुरुद्र, महापूजा वगैरे करीन असे आश्वासन देतो. प्रचिती आल्यास देवाचे सर्व काही यथासांग करतो. एखादा बाबा सिद्ध पुरुष आहे, त्याच्यामुळे धनसंपत्ती मिळते, रोगराई नष्ट होते असे समजल्यास तेथे जातो. त्याची प्रचिती आल्यास त्याच्या कच्छपी लागतो. न आल्यास बाबाची पावर गेली असे समजून दुसऱ्या बाबाच्या शोधार्थ निघून जातो. बाळू लहानपणापासूनच तसा काही फार हुशार विद्यार्थी वगैरे नव्हता. कधी कधी त्याला शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी त्याच इयत्तेत पुन्हा मुक्काम करावा लागायचा. त्याचे सवंगडी परीक्षा उत्तीर्ण होत असत, चांगले गुण मिळवत असत. हे सर्व पाहून एक दिवस बाळू खूपच रडकुंडीला आला. मित्रांना म्हणाला, हे असे माझ्याच बाबतीत का घडते? मी परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण का होत नाही?
त्यावर बाळूचा प्रिय मित्र साळू म्हणाला, बाळू मित्रा, तू कधीही देवाला नमस्कार करत नाहीस. तुझा देवावर विश्वास नाही, हे काही चांगले नाही. तू दररोज देवदर्शनाला जात जा, म्हणजे सर्व काही ठीक होईल. बाळूने आपल्या मित्राचा सल्ला मानला. लगेचच देवळात जाऊन तो देवाला म्हणाला की देवा, मला परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण कर. मी रोज तुझ्या दर्शनाला येईन. काय चमत्कार झाला काही कळायला मार्ग नाही. त्या दिवसापासून बाळू खूप अभ्यास करू लागला. तो परीक्षेत छान गुण मिळवून उत्तीर्ण झाला. बाळू मित्रांना म्हणाला, देव आहे बरं. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी बाळू चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत गेला. त्याचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण संपल्यावर बाळू देवाला म्हणाला, देवा, तुला वचन दिल्याप्रमाणे रोज तुझ्या दर्शनाला येतो, हे तुला चांगले माहीत आहेच. आता मला चांगली नोकरी मिळवून दे. तुला 100 नारळांचे तोरण बांधीन. काय आश्चर्य पहा, बाळूला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. बाळूने देवाला 100 नारळाचे तोरण बांधले. बाळू मित्रांना म्हणाला, देव आहे बरं. बाळूचे लग्नाचे वय झालेच होते. चांगली नोकरीही होती. तेव्हा बाळू देवाला म्हणाला, देवा, मला चांगली नोकरी दिलीस. तुला वचन दिल्याप्रमाणे 100 नारळांचे तोरण मी बांधले, हे तुला माहीत आहेच. आता मला चांगली बायको दे. तुला तिच्याच हातचा पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवीन. काय आश्चर्य पहा, तसेच झाले. बाळूला त्याच्याच कचेरीत काम करणारी बायको मिळाली. देवाला तिच्या हातचा नैवेद्य खायचा होता या धास्तीने उत्तम स्वयंपाक करणारी बायको देवाने मिळवून दिली. बाळूने स्वतःच्या आवडीचा पंचपक्वान्नांचा नैवेद्य बायकोकडून करवून देवाला दाखवला. मग तो प्रसाद मोठ्या चवीने स्वाहा केला. बाळू मित्रांना म्हणाला, देव आहे बरं. मग बाळू म्हणाला, देवा, मला मुलगा पाहिजे. महाअभिषेक महारुद्र करीन, महाप्रसाद दाखवीन. बाळूला मुलगी झाली. बाळू मित्रांना म्हणाला, देव बीव काही नाही बरं, सर्व थोतांड आहे. त्रिगुणातील तिसरा गुण म्हणजे तमोगुण. तमोगुण म्हणजे स्वार्थाने बरबटलेला मनुष्य. दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल, परंतु स्वतःची तुंबडी भरली पाहिजे, या विचाराचा मनुष्य. काहीही न करता आपल्याला सर्व काही मिळाले पाहिजे अशी त्याची वृत्ती असते. त्यासाठी इतरांना आपले गुलाम करण्याकडे त्याची प्रवृत्ती असते. त्याचे इस्पित साध्य झाले नाही तर तो चिडतो. क्रोध करणे हा त्याचा स्थायी भाव असतो. तो तामसी असतो. तसेच आळस हा त्याचा स्थायी स्वभाव असतो. हा कामवासनेने भरलेला असतो. तसेच हा वाईट सवयीने ग्रस्त झालेला असा महाव्यसनी असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला फसवणे, लुबाडणे, प्रसंगी दुसऱ्याचा छळ करणे, असत्य बोलणे इत्यादी याचे नित्य आचरण असते. विघ्न संतोषीपणा हा याचा जोडधंदा असतो. दुसऱ्याचे नुकसान झाल्यावर विकट हास्य करण्यात हा पटाईत असतो. एखाद्याचे वाटोळे झाल्याच्या बातम्या हा अति चवीने सर्वांना ऐकवत असतो. एकदा मी अफलातून नगरीत काही कामाकरता गेलो होतो. इतक्यात भर बाजारात एकदम गलका झाला आणि लोक सैरावैरा मुख्य चौकाच्या दिशेने धावत सुटले. मला काळू समोरून येताना दिसला. त्याला मी अगदी सहजच कुतूहल म्हणून विचारले, काय झाले? लोक असे मुख्य चौकाच्या दिशेने का पळत आहेत? त्यावर अति उत्साहाने सुहास्य वदन करून काळू म्हणाला, मुख्य चौकात ती रम्य नगरी नावाची इमारत आहे ना, तिला आग लागलीये. हे ऐकून मला तर धक्काच बसला, कारण माझ्या माहितीप्रमाणे ती इमारत माझ्या समोर उभा असलेल्या दस्तूर खुद्द काळूचीच होती. मी त्याला तसे म्हटल्यावर तो शांतपणे पण 3264 करत म्हणाला, ती इमारत माझ्या मालकीची होती, परंतु आता नाही, कारण मी कालच ती विकली. असे म्हणून त्याने वर विकट हास्य केले. सत्व, रज आणि तम या त्रयींची सांख्य योगाची ही खास वैचारिक देणगी आहे. कित्येक हजार वर्षापूर्वीच आपल्या ऋषीमुनींनी हे सांगितलेले आहे. भक्ती योगी याला 3 देवता म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे मानतात.
तत्ववेत्ते वैचारिक याला उत्पत्ती स्थिती लय असे म्हणतात. आधुनिक शास्त्रज्ञ याला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे म्हणतात. नावे काहीही दिली तरी तत्व काही बदलत नाही. या 3 गुणांनी प्रकृती बनलेली आहे. निबध्नन्ति महाबाहो देहे देही नमव व्ययम. भगवंत श्री पुढे म्हणतात की हे 3 गुण अविनाशी अशा देहीला, आत्म्याला देहात जखडून ठेवतात, बांधून ठेवतात, बद्ध करतात. या 3 गुणांमुळे प्रकृती सृष्टीकडे, त्यातील वस्तू जगताकडे आकर्षित होत असते. सृष्टीतील अतिमोहक वस्तू प्रकृतीतील या 3 गुणांमुळे हव्याशा वाटतात. वस्तू जगतात देहादी इंद्रिय खेचून घेतली जातात. या 3 गुणातून वस्तूचा उपभोग घ्यावा अशी महाप्रबळ इच्छा, वासना आणि कामना निर्माण होते. इच्छित वस्तू मिळवण्यासाठी प्रकृती काय वाटेल ते करायला तयार होते. येथे बुद्धी भ्रमिष्ट होते, मन प्रबळ होते, प्रसंगी हातून प्रमाद घडतो. यामधून भोग निर्माण होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देह या 3 गुणांमुळे जेव्हा भोगापवर्गतेत अडकतो तेव्हा विनाकारण अंतस्थ आत्मा त्यात स्वतःला गुंतल्यासारखे मानतो. काही कालावधीत देह म्हणजेच आपण आहोत अशीच त्याची म्हणजे आपली समजूत होते. या 3 गुणांमुळे निर्माण होणारा मोह वस्तू जगताच्या मायेत आपल्याला गुंतवून ठेवतो. वास्तवात देहादी इंद्रिय मोहात अडकलेली असतात, परंतु अंतस्थ आत्म्याच्या देहातील जवळिकीमुळे अंतस्थ आत्मा स्वतःलाच भोगमायेत अडकल्यासारखा, बद्ध झाल्यासारखा मानतो. त्यामुळे तृप्त न झालेले भोग अंतस्थ आत्म्याला चिकटतात. जीवात्म्याच्या इच्छांना अंतस्थ आत्म्याने वेळोवेळी तथास्तु असा आशीर्वाद दिलेला असतो. त्यांच्या तृप्तीची जबाबदारी अंतस्थ आत्मा स्वतःवर ओढवून घेतो. सद्यजन्मी निर्माण झालेले परंतु अतृप्त राहिलेले भोग पुन्हा जन्म घेऊन अंतस्थ आत्मा पूर्ण करण्याच्या मार्गी लागतो. अशा प्रकारे पूर्ण स्वतंत्र असलेला अंतस्थ आत्मा या 3 गुणांमुळे जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो आणि पराधीन होतो. प्रकृती विनाशी आहे, अंतस्थ आत्मा अविनाशी आहे. आयुष्य संपल्यामुळे प्रकृती नष्ट होते, परंतु अविनाशी आत्मा या भोगमायेमुळे मात्र बंधनात जखडून जातो. या 3 गुणांचा हा महिमा आहे. या त्रयीच्या बंधनात आत्मा स्वतःचीच ओळख विसरतो, स्वतःला भोगी समजतो. चांगले वाईट कसलेही कर्म त्याला भोगापवर्गतेत जखडून ठेवते आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवते. सुख किंवा दुःख, पाप किंवा पुण्य त्याला संचित भोगमायेत गुरफटून टाकते. याला एकच कारण म्हणजे आत्मा आपला साक्षी भाव सोडतो आणि देहाच्या अतिपरिचयामुळे स्वतःची अवज्ञा करून घेतो. हरिओम.